एकदा आमच्या चॅनलवरती। तर पार्ट 1 मध्ये आपण दाखवलेलं 5 गणपती। तर आपली ही अष्टविनायकची सिरीज आहे आणि ह्या सिरीजमध्ये आपण दाखवणार आहोत पूर्ण 8 गणपती। तर 5 गणपती मी तुम्हाला ऑलरेडी दाखवले। आज आपण काय करणार आहोत, तर आज आपण 3 गणपती करणार आहोत। लेण्याद्रीचा, पालीचा आणि महाडचा असे 3 गणपती आपल्याला आज करायचे आहेत। आणि आम्ही स्टेला कुठे होतो तर तेही मी तुम्हाला दाखवते। ओझर येथे भक्त निवास आहेत। तिथे आपली राहण्याची सोय खूप चांगली होते। राहण्यासाठी क्लीन अँड हायजेनिक रूम्स ती लोक प्रोव्हाइड करतात विथ बेस्ट अम्युनिटीज अँड फॅसिलिटीज। जर तुम्ही फॅमिली किंवा ग्रुपमध्ये येत असाल तर एका रूममध्ये 6 ते 8 जण आरामात राहू शकतात, कारण रूम्स इथले खूप मोठे आहेत आणि अफोर्डेबल पण आहेत। आणि आता तुम्ही बघू शकता, ही आहे या रूमची बाल्कनी। बाल्कनी पण खूप मोठी दिली आहे। सकाळचे वाजलेत 5:30 आणि भूपाळी पण सुरू झाली आहे व मस्त अशी व्लॉगची सुरुवात झाली आहे। सो मी तुम्हाला आमचा रूम दाखवला नव्हता। आमचा रूम इतका मस्त फेसिंग आहे आणि आमच्या बाल्कनीमधूनच समोरचा व्ह्यू बघा तुम्ही। आता आपण जाऊयात दुसऱ्या भक्त निवास मध्ये। तिथले काय रेट्स आहेत तेही जाणून घेऊयात। जर तुम्हाला फुल लक्झरी रूम्स हवे असतील तर तिथले काय रेट्स आहेत रूमचे अँड चेक इन चेकआउट टाइम तर ते आपण जाणून घेऊया। त्यासाठी आम्ही भेटलो तिथल्या रिसेप्शनिस्टला। लक्झरी रूम 1200 रुपये आणि VIP सूट 2500 रुपये। 2500 रुपये 1200 आणि चेक इन चेकआउट टाइम सकाळी 9चा असतो आणि चेक इन टाइम संध्याकाळी 4चा असतो। ओके, तर जसं की आपल्याला सांगितलं त्यांनी चेक इन टाईम आणि चेकआउट टाईम। सो तुम्ही हे ऑनलाईनही तुम्हाला भेटेल, ऑनलाईन वगैरे बघून या। आणि इथे मस्त असे रूम्स छान छान प्रोव्हाइड करतात ती लोक आपल्याला। सो आज आहे चतुर्थीचा दिवस आणि मस्त पाऊस पडला आहे रात्रभर आणि थंडी खूप आहे। आता आम्ही जस्ट चेकआउट केलं आहे आणि आम्ही निघालो आहे आता बॅग्स वगैरे घेऊन। सो आमची, मी तुम्हाला बसचं सांगितलं नव्हतं, बस आमची AC बस आहे म्हणून आम्हाला प्रवासात असं थकल्यासारखं वगैरे अजिबात नाही वाटलं। आम्ही खूप एन्जॉय केलं, मस्त अंताक्षरी वगैरे गात गात सगळे मस्त एन्जॉय केलं। आता मी तुम्हाला दाखवते, मी मगाशी पार्किंग एरियाचा व्ह्यू दाखवलेला आमच्या बाल्कनीमधून, तर आमची बाल्कनी कुठे आहे ते दाखवते। इथे आम्ही स्टेला होतो, इथून समोरचा व्ह्यू आहे, इथे पूर्ण तलाव आहे मोठं आणि हा पार्किंग एरिया। सो मस्त व्ह्यू भेटतो। आत्ता आपण जाऊयात बसमध्ये। आमची बस रेडी आहे बघा। गुड मॉर्निंग माने काका। गुड मॉर्निंग। सो बॅग्स लोड करून झालेले आहेत। पप्पा आपली बॅग ठेवली? हो ठेवली। गुड। सो बॅग्स ऑलरेडी लोड केल्यात बघा। आणि बापरे काका, गुड मॉर्निंग। फिर से सुनों के सब नाचेंगे, बांटेंगे हम खुशियाँ,
ओझरचा श्री विघ्नेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही निघालो लेण्याद्रीच्या श्री गिरिजात्मक दर्शनाला. हा जो समोर तुम्हाला दिसतोय तो आहे लेण्याद्री पर्वत. ओझर पासून अवघ्या 14 किलोमीटर अंतरावर लेण्याद्री पर्वत आहे. जुन्नर तालुक्यातील हे अष्टविनायकांपैकी 2 गणपती प्रसिद्ध व पवित्र स्थान म्हणून ओळखले जातात. चला तर मग प्रस्थान करूयात लेण्याद्रीला. सो आता जस्ट आम्ही उतरलोय बसमधून. आम्ही लेण्याद्रीला आलोय, लेण्याद्रीच्या गणपतीला. तर आता आपल्याला गड चढायचं आहे. सो चला. अष्टविनायकांपैकी 6वा गणपती म्हणजे श्री गिरिजात्मक. लेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे. ते नाशिक फाटा चाकण राजगुरू नारायणगाव जुन्नर या मार्गे 2.5 तासांच्या अंतरावर आहे. गिरिजात्मक म्हणजे पार्वती अर्थात गिरिजा हिचा पुत्र. अष्टविनायकांपैकी हे एकच मंदिर आहे जे पर्वतावर असून ते 18 गुहा असलेल्या एका बौद्ध गुहांच्या संकुलात स्थिर आहे. आम्ही चढतोय पायऱ्या. आम्हाला कुठे जायचे दाखवते मी. ते बघा तिथे सगळे लोक दिसत आहेत चालत. तिथे जायचंय आपल्याला. आमचे अर्धे मंडळी पुढे गेलेत. हे मंदिर प्राचीन असं आहे. लेण्याद्री डोंगरावर आहे ते. आणि आम्ही 350 पायऱ्या आता चढत आहोत. 350 पायऱ्या आहेत असं बोलतायत ते. आणि जर तुम्ही येत असाल तर आधी आपल्याला तिकीट घ्यायला लागतं. पर पर्सन 25 रुपीज तिकीट आहे. तर तुम्ही इकडचे स्थायिक असाल तर आधार कार्ड दाखवून तुम्ही फ्रीमध्ये येऊ शकता. आता आमचे बाबा आहेत गोरडे बाबा, ते पण स्थायिक आहेत. त्यांनी तेच सांगितलं आधार कार्ड तुमची आयडेंटिटी असेल तर आम्ही तुम्हाला सोडू, आणि नाहीतर मग पर पर्सन 25 रुपीज तिकीट आहे. सो आता आम्ही चढतोय पायऱ्या एक एक. आणि जर तुम्ही पालखीने येत असाल तर त्याचे 1500 रुपये आहेत. आणि ती लोक व्यवस्थित घेऊन जातात, त्याचं काही टेन्शन नाही. ॲक्च्युली मी ॲक्च्युली मी चढत ब्लॉगिंग करते. सो थकले आहेत, सगळेच थकत आहेत. कारण पायऱ्या इकडच्या खूप मोठ्या आहेत. एकविरेच्या तरी छोट्या छोट्या पायऱ्या आहेत, पण इकडच्या मोठ्या आहेत. सो आम्ही खूप वरती आलो आता. इथून सगळं मस्त दिसतंय. आता समोर आमच्या आहे तो शिवनेरी किल्ला आहे, दाखवते मी तुम्हाला. तो शिवनेरी किल्ला आहे आणि इथून सगळे वरती येतात. अजून आम्हाला तिकडे जायचंय, अजून खूप वरती जायचंय. सो चला. हाय, थकलो. या मंदिरापर्यंत पोहोचण्यास 350 पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर जरी दक्षिणाभिमुख असले तरी यातील मूर्ती ही उत्तराभिमुख आहे. म्हणजेच प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते. अशा पाठमोऱ्या मूर्तीचीच पूजा केली जाते. मस्त
दर्शन झालं इकडे तर आणि खूप थंड वाटतं. खरंच थकायला होतं पण वरती आल्यावर खूप रिलीफ वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. फार छान वाटलं. लेण्याद्रीचं गिरिजात्मक हे गणेशाचं रूप या ठिकाणी आपण दर्शन घेतलं आणि एक ऊर्जा या ठिकाणी सर्वांमध्ये निर्माण झाली. तसेच सगळ्या गणेश भक्तांना या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. आणि शेजारीच आपला या ठिकाणी छत्रपतींचा जन्म झाला ते जन्मभूमी म्हणजे शिवनेरीचा गड या ठिकाणी तुम्ही आपल्याला दिसतोय. तरी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तुम्ही बघितलं आम्ही आत गेलेलो सगळे ओम ओमचा जप करत होते. आकार मकार आणि उकार. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार तो महेश. ह्या तिघांनीच बनतो ओमकार. कुठून आलात तुम्ही? कुठून आले तुम्ही? पुण्यावरून आलो. पुण्यावरून. कसं झालं दर्शन? अरे अतिशय सुंदर, मस्त ना. आता सगळे माकडं आलेत वरती. आम्ही त्याच्यातलेच गोष्ट आहोत. 61 एज आहे तरी एवढं चढलात. ते म्हणूनच म्हटलं मी ते. तुमचं कमी असेल, त्यांचं 61 असतं. वाटत नाही हो. चला आम्ही पण निघतो. अजून आम्हाला 2 गणपती करायचे. फिर से सीखों पे सब नाचेंगे, लेंगे हम खुशियाँ. सूर निरागस हो गणपति, सूर निरागस हो. अष्टविनायक मधला 7वा गणपती आम्ही करतोय. तर आम्ही आलोय महाडच्या वर्धविनायकाचे दर्शन घ्यायला. तर इथे अशी पहिली आपल्याला लाईन लावायला लागते, म्हणजे आता गर्दी आहे इकडे आणि आज संकष्टी चतुर्थी आहे तर मग आज खूप गर्दी आहे. तर वाजले 6:30 आणि आम्ही पोहोचलोय महाडच्या गणपतीला. तर चला आपण बाप्पांचं दर्शन घेऊया. सगळे लाईनीत उभे आहेत तर मी दाखवतो तुम्हाला.
त्यातला हा 7वा गणपती महडचा वरदविनायक. तर आम्ही पोचलो तिथे, सगळे लाईन खूप आहे. आज संकष्टी चतुर्थी आहे, ते लाईन भरपूर आहे. आणि चला दर्शन घेऊयात बाप्पांचं. तुझा हे जीवन वाहू दे, नात्याचा नाद तू, मायेची हात तू, भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया. समुद्राची लाट देवा पाहते तुमची वाट, आकाशाच्या गजरात देव निघाले हातात.
श्री बल्लाळेश्वर पाली. पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी 8वा गणपती म्हणून ओळखला जातो. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. या मंदिरात दगडी सिंहासनावर गणपतीची मूर्ती बसविण्यात आली आहे. पूर्वाभिमुख असलेली ही 3 फूट उंच मूर्ती स्वयंभू असून यामध्ये श्री गणेशाची सोंड डावीकडे वळलेली आहे. भक्ताच्या नावावरून पडलेले बल्लाळेश्वर नाव. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे अष्टविनायकांपैकी हे एकमेव मंदिर आहे जिथे श्री गणेश सामान्य माणसाप्रमाणे धोतर कुर्त्यामध्ये विराजमान आहेत. असे म्हणतात की श्री विनायकाचे ब्राह्मणाच्या रूपात आपल्या एका महान भक्त बल्लाळाला दर्शन दिले होते. त्यामुळे येथील श्री गणेशाला बल्लाळ या भक्ताच्या नावावरून बल्लाळेश्वर विनायक असे नाव देण्यात आले. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विघ्नहर्ता भक्ताच्या नावावर असलेले हे एकमेव मंदिर आहे. येथे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून पंचमी पर्यंत गणेशोत्सव साजरा केला जातो. असा होता आपला आजचा व्लॉग. तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते नक्कीच आम्हाला सांगा. आणि जर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच जाऊन चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा व असेच नवनवीन लेटेस्ट कंटेंट घेऊन भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. आत्तासाठी बाय.